आजचा विषय आहे पचन संस्था. आपल्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची संस्था. वैद्यकीय व्यवसायात प्रॅक्टिस करताना एकच लक्षण अनेक अवयवसंस्थांच्या बिघाडाचे प्रतिनिधित्व करत असतं आणि एकाच अवयवसंस्थेच्या आजारात अनेक लक्षणं दिसू शकतात. आपण घेत असलेल्या आहाराचा स्वीकार करून, त्यावर विविध प्रक्रिया करून, पचन करून अन्नाच्या अनावश्यक चोथ्याचे विसर्जन करणे हे पचन संस्थेचे कार्य. वाटतं सोपं, पण अतिशय गुंतागुंतीचं आहे बरं का. तोंड, अन्ननलिका, जठर, लहान आतडं, मोठं आतडं आणि गुदद्वार अर्थात संडास बाहेर पडायची जागा, लाळेच्या ग्रंथी, जठर, स्वादुपिंड, पित्ताशय, लिव्हर यातून निघणारे पाचक रस आपल्या अन्नावर रासायनिक प्रक्रिया करत असतात. लहान आणि मोठ्या आतड्यात पाणी आणि अन्नातील उपयुक्त पदार्थांचं शोषण होत असतं आणि मगच पोट साफ होण्याची मलविसर्जनाची प्रक्रिया होते. या साखळीत एखादी जरी क्रिया नीट झाली नाही ना, तर तिचा आपल्या दैनंदिन कार्यात अडथळा होतो. उदाहरणार्थ, दातांची अन्न व्यवस्थित चावलं गेलं नाही आणि ते बारीक चावलं गेलं नाही तर लाळ मिसळण्याची क्रिया व्यवस्थित होत नाही आणि आपण अन्नाचा आस्वाद घेऊ शकत नाही. तोंड आलं असेल तर कसं होतं? तिखट अवघड आहे, आंबट अवघड आहे, मसालेदार पदार्थ खाताच येत नाही. घसा दुखत असेल तर गिळताना त्रास होतो की नाही? अन्ननलिका जर आकुंचन पावली तर घास अडकतो. अन्ननलिकांचा कॅन्सर असेल तर गिळताना घशात अन्ननलिकेत दुखतं, घास खाली ढकलायला लागतो, अन्न अडकल्यासारखं वाटतं. जठराला सूज आली असेल, गाठ असेल, अल्सर असेल तर पोटाच्या वरच्या भागात दुखतं, उलटी होते, खूप जळजळ होते, भूक मंदावते. पित्ताशयाला सूज आली तर पोटात उजवीकडे दुखतं, कधी कधी कावीळ होते, फॅटी पदार्थांचं पचन होत नाही. लहान आतड्याच्या आजारांमध्ये अपचन होणं, डिहायड्रेशन, लूज मोशन्स, थकवा, अशक्तपणा येणं असे त्रास असतात. तर मोठ्या आतड्यांच्या आजारामध्ये ओटीपोटात दुखणं, कॉन्स्टिपेशन किंवा कॉन्स्टिपेशन अल्टरनेटिंग विथ लूज मोशन्स, त्याच्यासोबत ब्लीडिंग असे त्रास असतात. याचा अर्थ असा की शरीराला आवश्यक ती चैतन्य शक्ती पुरवण्याचं काम ही आपली पचन संस्था करते. या अवयव संस्थेच्या तपासणीमध्ये आता अनेक सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. या तपासण्यांमध्ये पोटाचा एक्स-रे ही महत्त्वाची सुविधा आहेच, पण लिव्हर, स्प्लीन, पँक्रियास, किडनीज यांच्या आजाराच्या तपासणीसाठी सोनोग्राफी ही एक अतिशय महत्त्वाची आणि सोयीची सुविधा आहे. त्यात या अवयवांचा वाढलेला आकार, त्यांना आलेली सूज, त्यांच्यातल्या गाठी, पित्ताशयातले खडे, मुतखडे, आतड्यात आलेले अडथळे, बेबीज आणि त्यांच्या डिसऑर्डर्स, रक्तवाहिन्यांचे आजार अशी अनेक प्रकारची माहिती आपल्याला सोनोग्राफीमुळे मिळू शकते. सोनोग्राफीच्या जोडीला गरज पडली तर सीटी स्कॅन ही सुविधा अवयवांचा आकार, अल्सरचे अस्तित्व, कॅन्सर, आतड्यांचे विकार, त्यांच्या आतील आवरणांचे आजार, आतड्यांच्या हालचाली याविषयी निश्चित कल्पना देते. पेट स्कॅन आणि MRI ह्या अलीकडे उपलब्ध झालेल्या सुविधा गॉल ब्लॅडर, वेगवेगळ्या डायजेस्टिव्ह ग्रंथी आणि दूरवर पसरलेल्या कॅन्सरविषयी ऑपरेशन शिवाय पूर्वकल्पना देतात आणि त्याच्यामुळे ऑपरेशन टळते, उलट उपचाराची दिशा मिळते. अल्ट्रासोनोग्राफी ही निदान सुविधा तर आता अतिशय सहज उपलब्ध आहे आणि पचन संस्थेच्या आजारात ती एक क्रांतीच आहे असं मी म्हणेन. याच्यात जोडीला फायबर ऑप्टिक एंडोस्कोपी म्हणजे तोंडाची आतून किंवा जठराची आतून, मोठ्या आतड्याची आतून ऑप्टिकल गॅस्ट्रो किंवा कोलॉनोस्कोपी याच्यामुळे अन्ननलिका, जठर, लहान आतडं, मोठं आतडं याच्या अंतर्भागाचं व्यवस्थित निरीक्षण करतायत. एखादा खडा पित्ताशयातला जर अडकलेला असेल तर तो एंडोस्कोपीच्या मदतीनं काढून टाकतायत. एखाद्या गाठीचा छोटासा तुकडा काढून त्याची तपासणी एंडोस्कोपीमुळे करता येते. साधी स्टूल एक्झामिनेशन ही सुद्धा अतिशय सोपी, स्वस्त पण अतिशय परिणामकारक तपासणी आहे असं मला वाटतं. जंतू संसर्ग, अंतर्गत रक्तस्राव, अमिबियासिस, माल ॲब्सॉर्प्शन सिंड्रोम ह्या आजारांमध्ये ही स्टूल एक्झामिनेशन
अतिशय इन्फॉर्मेशन देते. पूर्वी अनेक आजारांचे निदान होतच नसे. डॉक्टरांचा अनुभव आणि ज्ञान याच्या निकषावर उपचार होत असत. निदान बरोबर की चूक हे ठरवणाऱ्या निदान सुविधा उपलब्ध नसल्याने पचनशक्ती मंद झालीये, पित्त वाढलंय, लिव्हर वाढलंय अशी काहीतरी थातूरमातूर कारणं सांगून वेळ निभावून नेली जायची. पण आता एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन अर्थात वैज्ञानिक शास्त्रीय निकषांवर उपचार होत असल्यामुळे निदान आणि उपचार लवकर होतात, रुग्ण लवकर बरा होतो आणि त्यामुळे तथाकथित भोंदूगिरी मात्र उघडी पडली आहे हे निश्चित. पटतंय ना? आजचा विषय संपला असला तरी आपलं ध्येय संपलेलं नाही. आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण यापुढील ऑडिओ व्हिडिओतही असंच चालू ठेवू. या पुस्तकाची पूर्ण लिंक सोबत शेअर करत आहोत. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर याची लिंक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, निरोगी आयुष्याची तुमची ही वाटचाल अशीच कायम चालू ठेवा.